वळूयात पुढच्या राजकीय बातमीकडे। रोहित पवारांनी शरद पवारांच्या या संदर्भात वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांच्या झेड सुरक्षेबाबत प्रश्न विचारावे असंही यावेळी रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा आहे। शरद पवारांच्या झेड सुरक्षेबाबत प्रश्न विचारावे असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। तर याच संदर्भात राम शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। कुठेतरी या सगळ्या निवडणूक काळामध्ये आपल्या गाड्यांच्या वाहनांचा देखील विषय चर्चेला होता। सातत्याने सभांमधून कॉर्नर सभांमधून ते आपल्या प्रोटोकॉलच्या गाड्यांचा आहे वाहनांचा उल्लेख करत होते। प्रोटोकॉल काही कोणाला मिळत नाही। सरकार ज्याला पाहिजे त्यालाच प्रोटोकॉल देतं आणि तोच प्रोटोकॉल असतो। पवारसाहेब राज्यसभेचे खासदार आहेत म्हणजे त्यांना झेड सिक्युरिटी द्यायची नाही असं नाही आहे। आमदार रोहित पवारांनी पवार साहेबांना का सिक्युरिटी देण्यात आलेली आहे हे शासनाला प्रश्न विचारला पाहिजे। मी तर विद्यमान पदावर आहे, त्यामुळं प्रोटोकॉलमध्ये बोलायचं काहीतरी लोकांना चर्चेला उधाण आणायचं असं होत नाहीये। शरद पवार साहेबांना झेड सिक्युरिटी आहे कारण ते या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, विरोधी पक्ष नेते होते। तुम्ही विचारा ना, विरोधी पक्षाचं सरकार असून देखील पवार साहेबांना सिक्युरिटी का देण्यात आलेली आहे असा रोहित पवारांचा प्रश्न आहे का या निमित्ताने, असं मला वाटतंय।